जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे. मित्र, आपल्याला हे चांगलं माहिती आहे की जे आपलं मराठा आरक्षणाचं आंदोलन जे सुरू आहे, या आंदोलनाचे अपडेट्स आपण घेत असतो. गेल्या 1-2 दिवसामध्ये मराठा आंदोलन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्याने बीड, जालना आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ वगैरे झाल्या, गाड्या जाळल्या, आमदारांची घरं आणि ते टार्गेट करण्यात आली, रस्ते रोखले, महामार्ग रोखले गेले, डायरी पेटवल्या. सगळ्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन एकदम आक्रमक स्वरूप धारण केलेल्याचं आपल्याला हे दिसून येतं. संपूर्ण महाराष्ट्र या आंदोलनाला ढवळला गेला ह्याची तुम्हाला कल्पना आहे. हे आंदोलन अशा पातळीवरती येण्याचं कारण काय, हा विषय चर्चेला घेऊन मी आपल्या समोर आलेलो. जो मराठा समाज ज्याचा इतिहास इतका चांगला आहे की मुंगीला हे चालत असताना जरांगेने सांगितलेलं होतं की आपण आंदोलनासाठी चालत असताना पायाखालची मुंगी सुद्धा आम्ही मारत नाही, असं म्हणणाऱ्यांचं हे आंदोलन अचानकपणे अशा पातळीवरती आक्रमक स्वरूपात, जाळपोळ अशा स्वरूपात का यावं याचा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आपल्याला इतिहास चांगलाच माहित आहे. मराठा आरक्षणाचा सुमारे 30 वर्षाचा इतिहास आहे. पण प्रामुख्याने आपण 9 ऑगस्ट 2016 पासूनच्या अलीकडच्या गोष्टी आपण जर विचारात घेतल्या तर हे आंदोलन आता आक्रमक पातळीवरती काय यायला लागलंय याचा साधारणपणे कल्पना याची आपल्याला येऊ शकेल. काल मुख्यमंत्री म्हणाले की हे आंदोलन आता भरकटतंय. पण भरकटतंय किंवा काय, किंवा हे या पातळीवरती येण्याची कारण काय, याचा आपण उहापोह या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्र, ऑगस्ट 2016 सगळ्यात पहिला मोठा मोर्चा निघाला औरंगाबादला. लाखाहून जास्त माणसं एकत्रित आली आणि ती मूक स्वरूपात आली. इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं लोक येऊन सुद्धा त्यांनी इतक्या सहनशीलतेनं, संयमानं आणि मनावरती ताबा ठेवून इतक्या शांततेत मोर्चा काढला की त्याचं लोट बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलं. सुमारे 58हून अधिक मोर्चे मराठ्यांचे या महाराष्ट्रानं बघितले. हे सगळे मोर्चे इतके शांतता मार्गाने काढले गेले की मराठा समाजाच्या या मोर्चांचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. ज्या सार्वजनिक सेवा होत आहे या सेवांच्यावर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ न देता, समाजाला आपला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता संयमानं, शांततेनं काढलेले हे मोर्चे एक प्रकारचा आदर्श मोर्चे कसे असावेत याचा आदर्श होता. इतक्या कोट्यावधी म्हणजे सुमारे 5 ते 6 कोटी माणसं रस्त्यावरती. ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते. मराठेच केवळ मराठ्यांच्या आरक्षणासाठी रस्त्यावर आले असे नव्हते, तर एखाद दुसरा समाज वगळता सगळ्या समाजाने मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला. त्याच्यामध्ये मुसलमान होते प्रामुख्याने. मागासवर्गीय समाज माझा, वंचितचा सगळा समाज हा त्याच्या पाठीशी होता, आमच्या पाठीशी होता. वडर समाज, धनगर समाज सगळे एकत्रित आले आणि त्यांनी मराठ्यांना त्यावेळेला पाठिंबा दिला. पण कालावधात मध्ये हाच मराठा समाज आज आपल्याला गेल्या 2 दिवसात आक्रमक झालेला बघायला मिळतो. आणि याची कारण मीमांसा करत असताना मी आपल्याला सांगतो की हे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात 5-6 कोटी लोक रस्त्यावर आले, 58हून जास्त मोर्चे निघाले, लाखोंचे मोर्चे निघाले. पण फायदा काय झाला? सर्वसामान्य माणसं असं नेहमी विचारायला लागले, अरे पण फायदा काय झाला? लाखोचे मोर्चे निघाले. ही चेष्टा केल्यासारखी परिस्थिती झाली की या मोर्चांचा फायदा फारसा काही झाला नाही. काही वेळा कोर्टानं आरक्षण नाकारलं गेलं, कोर्टाकडे काही वेळा बोटं दाखवली गेली, किंवा ज्या पद्धतीनं काही जण म्हणाले तुम्ही व्यवस्थित मांडणी केला नाही, अमकं नाही तमकं नाही, पण आरक्षण मिळालं नाही हे बाकी वास्तव होतं. सर्वसामान्य मराठाला बाकी हे आरक्षण हवं होतं. आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या ज्या आहेत ना, या पिढ्या आता अडचणीत आलेल्या आहेत. प्रामुख्याने मराठा समाज हा शेती करणारा, शेती कसणारा समाज आहे आणि या समाजाचं ते शेती हे क्षेत्र इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणात अडचणीत आलंय की जगायचं कसं हा त्याच्या समोरील प्रश्न आहे. त्यामुळं
एक मार्ग म्हणून आपल्या मुलांच्या शिक्षणाचा, नोकऱ्यांचा प्रश्न सुटावा यासाठी हा समाज म्हणजे अगदी म्हणजे दयनीय अवस्थेत होता. आजही आपण बघतो म्हणजे कित्येक माणसाने या कारणासाठी आत्महत्या केलेल्या. तर मूळ कारण मला असं वाटतं की एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येनं समाज एकत्रित येऊन शासनाविरोधात आंदोलन करून सुद्धा त्याचा फारसा काही मोठा परिणाम झालेला नाही. उलट काही जण आपण केलेल्या मोर्चांचे काही जण हेटाळणी करतायत, हे त्यांना मानवलेलं दिसत नाही असं मला स्पष्टपणे वाटतं. हे कशावरून? एक तर आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, मराठा समाजाला एक सच्चा प्रामाणिक असा कार्यकर्ता मिळाला, नेतृत्व मिळाला असं आपण म्हणू, मनोज जरांगे पाटील. आंतरवाली सराटी, जालना जिल्ह्यातील गाव. या गावातला हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला साधा माणूस, ज्यानं स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण घेणं किंवा मिळवणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. आणि सामान्य मराठा माणसालाही तेवढीच अपेक्षा आहे की आपल्या मुलाबाळांच्या सोयी सुविधेसाठी आणि आपण आलेल्या अडचणीत, आतापर्यंत आपण अडचणी ज्या सोसल्या, ह्या माझ्या पुढच्या पिढीला असता कामा नये. काही प्रमाणात का असेना पण नोकऱ्या आणि उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून हे प्रश्न सुटतील, शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचे प्रश्न सुटतील, यासाठी आरक्षण फार महत्वाचं आहे. आणि या जरांगे पाटलांच्या पाठीशी हा समाज ताकदीनं एकवटला. कसा एकवटला? त्यांची जी आंतरवाली सराटी सारख्या एका छोट्या गावात, जालना जिल्ह्यातल्या छोट्या गावात झालेली सभा जी होती, ही सभा म्हणजे 250 एकर परिसर, कोट्यावधी लोक एकत्रित जमले. साऱ्या जगानं पाहिलं एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा साधा मुलगा जो त्यानं प्रश्न घेऊन उभा राहिला मराठ्यांचा आरक्षणाचा, त्याच्या पाठीशी इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक उभे राहिले. याचं आश्चर्य केवळ सत्ताधाऱ्यांना नव्हतं, प्रस्थापित सगळ्या आमदार खासदारांना सुद्धा होतं. त्यांच्याही पोटात भीती पडलेली होती, केवळ सत्ताधाऱ्यांच्या नाही. आणि हे मनोज जरांगे पाटील त्याने असं जाहीर केलेलं होतं की माझ्या आयुष्याचं जे ध्येय आहे ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं, आणि ते मी या सत्ताधाऱ्यांच्या छाताडावर बसून गेलो. साहजिकच सर्वसामान्य मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी आहे. तसं बघायला गेलं तर मराठा समाज हा विविध पक्ष, नेते याच्यामध्ये विभागला गेलेला आहे. पण जरांगे पाटलांचा उदय जसा या प्रतलावर झाला तसा मराठा समाज हा बहुतांशी या आमदार खासदारांच्याकडून निघून हा या जरांगे पाटलांच्या पाठीशी राहिला असं म्हणायला हरकत नाही. आणि हेच जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. आमरण उपोषण आहे, ते स्वतः पाणी घेत नाहीयेत, वैद्यकीय उपचार त्यांनी नाकारलेत. त्यांच्या जीवाला जर काही वेळ झालं आणि काही जर आकृत घडलं किंवा वाईट घडलं तर करायचं काय? मराठा समाजाच्या पुढे मोठा प्रश्न होता. त्यांच्या जरांगे पाटील हा प्रत्येकाच्या घरातला एक माणूस झाला होता, आणि माझ्या घरातला माणूस हा अशा पद्धतीनं या मरण यात्रा भोगतोय, आणि आपण बाकी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही आणि शांततेत आपण राहतोय. काय करायचा फार मोठा प्रश्न होता. कित्येक भगिनी ह्या धाय मोकलून रडताना सगळ्या समाजाने बघितलंय. आणि याच वेळेला आपण आता काय करणार? आणि जशी जरांगे पाटलांची तब्येत जशी घसरायला लागली तसा समाजाचा मला वाटतंय संयम सुटत चालला. सत्ताधाऱ्यांनी इकडे लक्ष देणं गरजेचं होतं. आणि सत्ताधारी बातम्या यायच्या अशा की सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत जरांगे पाटलांशी संपर्क साधला नाही. सर्व सत्ताधाऱ्यांनी सांगितलेलं होतं, मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं होतं, छत्रपतींच्या पदस्पर्शाची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी आरक्षण देणार आणि ते टिकाऊ स्वरूपाचं देणार. 1 महिन्याच्या आत जरांगे पाटलांनी त्यांना 40 दिवसाची मुदत दिली होती, 10 दिवस वाढवून दिले होते, पण त्या मुदतीत पण काहीही झालं नाही.
आणि इकडे जरांगे पाटील आपल्या ध्येय, आपल्या मुलाबाळांची काळजी जो वाहतोय तोच अडचणीत येत चाललाय आणि हे सत्ताधारी काही करत नाहीत, ही जी भूमिका होती, या भूमिकेमुळे सर्वसामान्य मराठा समाज हा चिडला असण्याची शक्यता निश्चितपणे. या पार्श्वभूमीवरती दुसरी एक मोठी घटना घडली. गेल्या आठवड्यामध्ये शिर्डी येथं या देशाच्या पंतप्रधान आणि सत्ताधाऱ्यांची एक मोठी सभा झाली. तसं हे मराठा आंदोलन कित्येक दिवस चालू आहे. 96 पासून तर जोरात सुरू आहे. 5-6 कोटी लोक रस्त्यावर येऊन गेले. पण पंतप्रधान कार्यालयानं किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही, किंबहुना बेदखल केला. शिर्डी इथल्या सभेमध्ये म्हणजे जालना अंतरवली सराटी ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले तिथून अगदीच काहीच अंतरावरती हे शिर्डी स्थळ होतं. तर शिर्डीमध्ये आलेल्या पंतप्रधान मोदी काही ना काहीतरी आपल्या या मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका स्पष्टपणे मांडतील आणि सबका साथ सबका विकास ही आपली जी भूमिका आहे याला ते न्याय देतील, अशा पद्धतीची आशा ठेवून समस्त सकल मराठा समाज होता. जरांगे पाटलांना तर ते आवर्जून वाटत होते. पण दुर्दैवानं आपल्या पंतप्रधानांनी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलं नाही, किंबहुना मराठा आरक्षण हा विषय बेदखल केला. याचं प्रचंड मोठं दुःख जरांगे पाटलांना झालं आणि समस्त मराठा समाजाला. यामुळं लोकांचा संयम कमी व्हायला लागला की इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चे मेळावे झाले. जरांगे पाटलांचा न भूतो न भविष्यती एवढा मोठा मेळावा झाला, तरीही आपले पंतप्रधान त्याच्यावरती चकार शब्द काढत नाहीत. सहज शक्य आहे लोकांना वाईट वाटणं आणि त्यांचा संयम ढळणं. मला वाटतंय हे एक महत्वाचं कारण. आणखी एक सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे मला जी मराठा आरक्षणाच्या बाबतीत नेहमी वाटत आलेली आहे ती म्हणजे या मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, मिळू नये यासाठी काही लोक सातत्यानं प्रयत्नशील असतात. एक उदाहरण मी घेतो ते म्हणजे ऍडव्होकेट सदावर्तेंचं. अनेक आहेत मराठा समाजातली सुद्धा माणसं आहेत आणि ही सत्ताधाऱ्यांनी पेरलेत असं सगळ्या समाजाची धारणा झालेली आहे की ते सदावर्ते तर नेहमी म्हणतात मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही आणि मी सुप्रीम कोर्टात जाऊन मी याला चॅलेंज करून हे आरक्षण मी तुम्हाला मिळवून देणार. हे बोलणं एखाद वेळेस ठीक होतं, पण मराठा समाजाचे मेळावे मोर्चे यांचा सुद्धा त्यांनी उपहास केला. ते म्हणाले की कसले मेळावे घेऊन बसला, या तर जत्रा आहेत मराठा समाजाच्या, जत्रा आहेत जत्रा. खरं तर अशा पद्धतीचा उपहास, अशा पद्धतीची गरळ ओकणं हे कोणालाही सहजपणे पचणार नव्हतं. आणि मला वाटतंय कुठंतरी अशा पद्धतीचे जे 10-15 लोक जे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत होते त्याचा परिणाम झाला आणि मराठा समाजाचा संयम हळूहळू सुटत चालला. या अशा अनेक घटनांबरोबर मला एक सगळ्यात महत्वाची घटना आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे मराठा समाजाचे मोठ्या संख्येने असणारे आमदार आणि खासदार. तसे बघायला गेलं तर आपण म्हणतो मराठा समाजाच्या आमदार खासदारावरती या राज्याची सत्ता येते. इतक्या संख्येने असणारा मराठा समाजाचे आमदार खासदार या सर्वांनी हे म्हणावं तसं लक्ष या मुद्द्याकडे दिलं नाही, किंबहुना दिलं नाही. याने जर एक मुखानं ठरवलं असतं की मराठा समाज हा मोठ्या भावासारखा राहिला, इतर सगळ्या समाजांना बरोबर घेऊन त्याची आयुष्यभराची वाटचाल झालेली आजपर्यंतचा इतिहास हेच सांगतो. असं असताना माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आज तो ऐतिहासिक अडचणीत आहे, दररोज आत्महत्या होतात, मला मराठा समाजासाठी काहीतरी करायचं आहे असं म्हणून येणारा जो मराठा लोकप्रतिनिधी होता, आमदार खासदार वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे सत्ताधारी, या सगळ्यांचं तसं बघायला गेलं तर दुर्लक्ष झालं असं मला वाटतं. या लोकांनी
प्रयत्न न केल्यामुळं आपल्याला आरक्षण मिळालं नाही आणि हे त्यांच्यामुळं मिळत नाही असं सर्वसामान्य मराठा समाजाला वाटल्यास नवल वाटण्याचं कारण नाही. आणि याचबरोबर दुसरी एक गोष्ट होती ती म्हणजे सकल मराठा समाजाचे किंवा मराठा क्रांती मोर्चाचे जे मेळावे निघाले त्या मेळाव्याचं नेतृत्व ज्या जिल्हा पातळीवर तालुका पातळीवरील नेत्यांनी केलं, ज्याला आपण समन्वयक म्हणू किंवा कोऑर्डिनेटर किंवा ज्यांनी केलं ते पुढे होऊन काम करणारी मंडळी, ही सगळी मंडळी मोर्चाला काढतात, भरगच्च पोटापटी प्रतिसाद मिळतो आणि पुढं मात्र फारसं काही हालचाल करत नाही. काय अपेक्षा होती मराठा समाजाची? हे आरक्षण आज द्या, अन्यथा आम्ही तुम्हाला अशा पद्धतीनं अडचणीत आणू. अशा पद्धतीची भूमिका केवळ आणि केवळ जरांगे पाटलांनी घेतली. पण या समन्वयक जे होते मराठा समाजाचे किंवा नेतृत्व करणारी जी काही मंडळी होती, हे मला वाटते कुठेतरी थोडेसे कमी पडले. त्यांनी काम केलं ह्याच्याबद्दल दुमत असायची गरज नाही. मराठा समाजाला संघटित करण्याचं काम या समन्वयकांनी केले, मला त्यांना दोष द्यायचा नाही. पण यांची तुलना जरांगे पाटलाशी समाज करू लागला हे बाकी विसरू नका. आणि जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं ठोस भूमिका घेतली तशा पद्धतीची ठोस भूमिका या सर्वांनी, लोकप्रतिनिधी असतील किंवा समन्वयक असतील, या सर्वांनी घेण्यामध्ये ते कुठेतरी कमी पडले हे आपल्याला मान्य करावं लागेल. अनेक आरोप सुद्धा आहेत समन्वयकांच्या वरती, अनेक आरोप आहेत नेत्यांच्या वरती की मराठा समाजाच्या जीवावर मोठे झालेली ही मंडळी ऐन ह्या समाजाला जेव्हा काहीतरी देणं लागतो त्यावेळेला आयत्या वेळा गायब होतात. ते का गायब होतात? आणि त्यानंतर त्या बऱ्याच जणांची श्रीमंती वाढली असा आरोपही बरेच मराठे करतात. आपण त्या बाबतीत फारसं बोलायला नको. पण मराठा समाजाच्या जीवावरती मोठे झालेले हे जे सगळं नेतृत्व होतं, हे नेतृत्व आपल्या प्रश्नाशी बांधिलकी स्वीकारत नाही अशी भावना ही निश्चितपणे मराठा समाजाच्या, सर्वसामान्य मराठा समाजामध्ये झाली तर नवल वाटायला नको. आणि मग त्यांच्या संयमाचा बांध जर सुटायला लागला तर आपण त्याला काय म्हणावं? त्यामुळं सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाशी मराठा समाजातल्या नेतृत्वाची सुटत चाललेली बांधिलकी जी आहे, ही बांधिलकी मराठा समाजाचा संयम कमी करण्यामध्ये आणि त्याला आक्रमक होण्यामध्ये परावर्तित झाली अशी आपल्याला म्हणावी लागेल. एक मराठा समाज हा अत्यंत सरळ आणि साधा आहे, संयमी आहे. दिलेले काम सोडून कोणतेही लांडी लबाडी न करणारा असा हा समाज आहे. कर्ज घेतलं तर प्रामाणिकपणे लाखभर रुपयासाठी आत्महत्या आपण बघितलेल्या आहेत. अशा या समाजामध्ये आपण बघतो की आजही, काल सुद्धा पंढरपुरामध्ये एका माणसानं आत्महत्या जाहीर चौकात केली. तरीही तुम्हाला इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्महत्या होऊनही जर का सत्ताधाऱ्यांचं मन बदलत नसेल, द्रवत नसेल तर करायचं काय? अशा पद्धतीची वैफल्यग्रस्त भूमिका काही जणांनी जर घेतली असेल तर खरं म्हटलं तर ते क्षम्य आहे असं मला वाटतं. मराठा समाजाच्या या प्रश्नाकडे सहानुभूतीपूर्वक नाही तर तो त्यांचा हक्क आहे आणि हा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आणि ही जी भूमिका आहे ही एकच भूमिका एका नेतृत्वानं घेतली. सर्वसामान्य मराठा समाजाचाच हा नेता आहे, गोरगरीब आहे, 2 एकरवाला शेतकरी आहे आणि तो या सर्वांच्या भूमिकेशी केवळ तादात्म्य नाही तर त्यांचं उद्दिष्ट तेच माझं उद्दिष्ट म्हणून उपोषणाच्या अंतिम घटका बघतोय, तो मरण यातना बघतोय. असं हे जे काही विदारक चित्र होतं
हे विदारक चित्र सर्वसामान्य मराठा समाजाला हेलावून टाकणार होतं आणि मग त्यानं कुठंतरी अशा पद्धतीची भूमिका घेतली तर त्याच्यावर सूड उगवणं किंवा त्याला त्रास देणं मला वाटत नाही की या सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीचं काही वर्तन करू नये. जे घडलं असेल हे मूळ कशामुळं घडलं तर इतके वर्ष प्रलंबित ठेवलेल्या या प्रश्नाचे तड लवकर लागत नाही आहे हे बघून त्याचा कुठंतरी संयम ढळत चाललाय. म्हणजे आपण त्यांना जाहीर केलं होतं की 30 दिवसात आरक्षण देतो, 40 दिवस दिले, स्वतः मुख्यमंत्री सांगतायत आणि अशा परिस्थितीत जर तेवढ्यानंतर जर आपलं जे मोर्चाचं नेतृत्व करणारं जे नेतृत्व आहे हे अडचणीत येत चाललं, त्यांच्या जीवाचं काय झालं तर काय करायचं ही प्रचंड मोठी भीती सर्वसामान्य मराठ्यांच्या पोटात पडली आणि मग त्यातून तो सैरबाहेर झाला. काय करावं हे त्याला सुचना. अशा परिस्थितीतून एखाद वेळेस या काही घटना घडल्या असण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. याच्यावर उपाय काय असं जर तुम्ही मला विचारत असाल तर मी एकच उपाय तात्काळ तुम्हाला सांगेन, मराठ्यांना आरक्षण द्या. मराठा हा सगळ्या जाती धर्माशी मिळून मिसळून वागणार आहे, सगळ्यांना पोटाशी धरणार आहे. एकट्या मराठा समाजाला जर मिळालं तर आजही बघा नेतृत्व करणारा, आपण त्यांना नावं ठेवतो पण नेतृत्व करणारा केवळ मराठा समाजाला एकत्रित जवळ धरलाय असं कधी घडत नाही. आमच्याबरोबर धनगर समाज आहेत, वडद समाज आहेत, सगळे समाज आहेत. तर ही सगळी प्रश्न इतर समाजाचे सुद्धा सुटायला मदत होईल आणि मुख्य म्हणजे अडचणीत आलेले शेतीचे सुद्धा प्रश्न यातून निर्गत लागतील असं मला वाटतं. ही वेळ आलेली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची. कशा पद्धतीने द्यावं, काय द्यावं हे तुम्ही सांगता. जरांगे पाटीलांनी सांगितलेलं आहे की ओबीसी प्रवर्गातून टिकाऊ स्वरूपाचं आणि कुणबी दाखले देऊन तुम्ही आम्हाला आरक्षण द्या. ही मागणी मला वाटते तुम्ही मान्य केलेली आहे आणि त्याची पूर्तता करावी एवढंच ह्याच्यावरचं उत्तर आहे असं माझी ठाम भूमिका आहे. धन्यवाद.